Hello students, today we are going to see isobaric process and details of this process. We have seen, we have to see 7 thermodynamic processes. Out of 7, this one is third and 2 we have already completed. Which are those? Reversible and irreversible processes, first number. Second, isothermal process and its a derivation also we have seen. And this one is the third process, isobaric process. So today we have to see it. How? Look, question may be there on this process, and here short note or expression means formula for this process. So what is the question? What is isobaric process? Isobaric, bar means a pressure. The definition, first point. Isobaric means pressure constant. Isothermal means टेम्परेचर कॉन्स्टंट. आता एक कॉन्स्टंट ठेवलं तर इतर व्हेरिएबल्स जे उरलेले आहेत ते बदलवता येतात. आता पी व्ही टी म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर. याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस कन्सिडर केली तर टेम्परेचर कॉन्स्टंट असतं आणि प्रेशर व्हॉल्यूम मे गोइंग टू चेंज. सिमिलरली हियर प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट, so remaining volume and temperature may going to change. So this is the isobaric process. What is isobaric process? First definition, try to understand. A thermodynamic process which is carried out at constant pressure is called isobaric process. अशी thermodynamic process की जिला विच इज कॅरीड आउट, की जी कॅरी आउट केली जाते म्हणजे प्रोसेस घडवून आणली जाते ॲट कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट ठेवून, इज कॉल्ड आयसोबारिक प्रोसेस. द थर्मोडायनेमिक प्रोसेस इन विच द प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज आयसोबारिक प्रोसेस. अंडरस्टूड? ओके. सेकंड पॉइंट, फॉर एक्झाम्पल, आता आयसोबारिक प्रेशरचं एक्झाम्पल कुठे कोणतं असेल म्हणजे कोणत्या प्रोसेसला आपण आयसोबारिक प्रोसेस म्हणू शकतो? नाउ लिसन, बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अन एक्झाम्पल ऑफ आयसोबारिक प्रोसेस. बॉइलिंग ऑफ वॉटर म्हणजे उकडतं पाणी, की ज्या पाण्याची वेपर तयार होते, वाफ तयार होत आहे. तर आपण पातेलीमध्ये पाणी गरम केलं, मग त्या पाण्यावर पाण्याची वाफ होत राहील, पण त्याच्यावर हवेचा दाब किती आहे? एक वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्याला म्हणतात. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वरून वातावरणाच्या हवेचा दाब त्या वाफेला दाबतोय, तरी पण ती वाफ निघते आहे. बरोबर? मग असं जे एक्झाम्पल आहे, पण प्रेशर वातावरणीय दाब म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कसा आहे? फिक्स आहे, तो कमी जास्त होत नाही. म्हणून अशा प्रोसेसला बॉइलिंग ऑफ वॉटर ॲट नॉर्मल atmospheric pressure is an example of isobaric process. तर त्याला आयसोबारिक प्रोसेस असं म्हणायचं. फॉर अन आयसोबारिक प्रोसेस साठी फक्त प्रेशर कॉन्स्टंट असतो, पण डेल्टा यू, क्यू अँड डब्ल्यू, बघा, फॉर अन आयसोबारिक प्रोसेस नन ऑफ द क्वांटिटीज, म्हणजे या तिघांपैकी एकही झिरो नसते. म्हणजे काही ना काही त्यांचा अमाऊंट असतो. चेंज इन इंटरनल एनर्जी, क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टम, वर्क डन बाय द सिस्टम इज झिरो. ते झिरो असत नाही, तो इज झिरो. नन ऑफ, यांच्यापैकी कोणतीही नाही. नन ऑफ द क्वांटिटीज आर झिरो, इज झिरो. तर झिरो असत नाहीत. बघा सेंटेन्स कसं आहे, नन ऑफ. समजलं? मग थर्मोडायनेमिक प्रोसेस आयसोबारिक प्रोसेस कोणाला म्हणायची? अ थर्मोडायनेमिक प्रोसेस ही अशी थर्मोडायनेमिक प्रोसेस आहे इन विच द प्रेशर इज केप्ट कॉन्स्टंट, और द प्रोसेस थर्मोडायनेमिक प्रोसेस विच इज कॅरीड आउट बाय कीपिंग द प्रेशर कॉन्स्टंट इज कॉल्ड एज आयसोबारिक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल, बॉइलिंग वॉटर ॲट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द एक्झाम्पल फॉर आयसोबारिक प्रोसेस. अँड for isobaric process
चेंज इन इंटरनल एनर्जी Q अँड W विल नेव्हर बी झिरो, ते झिरो असत नाही. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस, टेम्परेचर चेंज होतं, मीन्स चेंज इन टेम्परेचर इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे ते पण झिरो असत नाही, टेम्परेचर पण चेंज होतं सिस्टमचं. त्याच्यानंतर एनर्जी एक्सचेंज. मग बघा आपण जी एनर्जी देतो Q देतो, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे, क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड इज इक्वल टू द सम ऑफ change in internal energy of the system plus work done by the system over the surrounding or on the surrounding. So energy exchanged is used to do work as well as to change internal energy. Energy exchanged means तुम्ही त्या सिस्टमला जी हीट देतायत, that heat is changed, exchanged, तिचं कन्व्हर्शन होतं कशामध्ये किंवा कुठं वापरली जाते, एक्सचेंज्ड. एनर्जी गिव्हन टू द सिस्टम इज एक्सचेंज्ड और इज यूज्ड टू डू द वर्क as well as to change internal energy causing increase in temperature. आता बघा इंटरनल एनर्जी जी Q अमाऊंट ऑफ हीट एखाद्या सिस्टमला आपण Q अमाऊंट ऑफ हीट सप्लाय करतो, तर ती दोन ठिकाणी वापरली जाते. इट इज युटिलाइज्ड इनटू टू वेज. Where? To increase the temperature of the gas or to increase the internal energy of the system and to do the work done. दोन ठिकाणी वापरली जाते. दिलेली उष्णता means quantity of heat supplied to the system is utilized into two ways, that is to increase the internal energy of the system and to do the work done by the system on the surrounding. So what is the point? Understood? Energy exchange is used to do work as well as to change internal energy causing increase in temperature. Thus Q is equal to delta U plus W. And here the thermodynamics law of thermodynamics is obeyed or followed. See, as work done होतं या सिस्टम मध्ये, सॉरी या प्रोसेस आयसोबारिक प्रोसेस मध्ये वर्क डन होतं, तर व्हॉल्यूम चेंजेस ड्युरिंग द प्रोसेस. वर्क डन जर होत असेल किंवा वर्क डन होतं, पिस्टन एक तर इनवर्ड आलं किंवा आउटवर्ड गेलं, पिस्टन हललं, जागेवरून हललं, तर वर्क डन झालं असं आपण म्हणतो. आणि म्हणून इथं वर्क डन होणार आहे, ॲज वर्क इज डन, वर्क डन होणार आहे म्हणून व्हॉल्यूम चेंज होतं. व्हॉल्यूम चेंज होणे म्हणजे पिस्टन मागे पुढे सरकणे. मध्ये गेलं इनवर्ड तर व्हॉल्यूम कमी होणे, आउटवर्ड बाहेर गेलं तर व्हॉल्यूम वाढणे. मग व्हॉल्यूम चेंज होतोय आणि जिथं व्हॉल्यूम चेंज होतो तिथंच वर्क डन होणार. ओके, तर या ठिकाणी वर्क डन होतंय म्हणजे व्हॉल्यूम निश्चितच चेंज होत असला पाहिजे. बघा काय काय चेंज होऊ शकतं आयसोबारिक प्रोसेसमध्ये. व्हॉल्यूम, टेम्परेचर इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे टेम्परेचर चेंज इन टेम्परेचर हा झिरो असत नाही म्हणजे चेंज होतो. त्याच्यानंतर डेल्टा यू क्यू डब्ल्यू, तर हे सुद्धा चेंज होतात, ते नेव्हर झिरो असतात, झिरो नसतात. ओके, व्हेरी सिंपल. आता राईट अ शॉर्ट नोट ऑन आयसो बार. आयसो मीन्स कॉन्स्टंट, बार मीन्स प्रेशर. आता कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे ह्या इनिशियल केससाठी सुद्धा प्रेशर जो आहे असेल ही रिडिंग इथं, तीच रिडिंग बी साठी पण आहे. पण व्हॉल्यूम मात्र हे VI टू VF चेंज होत आहे. व्हॉल्यूम इज चेंजिंग बट प्रेशर इज कॉन्स्टंट. मग हा बार कसा येईल, ग्राफ कसा येईल, कर्व कसा येईल, पॅरलल टू एक्स ॲक्सिस और व्हॉल्यूम ॲक्सिस. सो दिस इज द PV डायग्राम फॉर द आयसोबारिक प्रोसेस and this curve is called as isobar. तर बघा, the PV diagram, pressure volume diagram for an isobaric process is called isobar. या डायग्रामला आयसोबार म्हणतात, as shown in the figure मध्ये दाखवल्याप्रमाणे. the different curves, वेगवेगळे कर्व्स असतात. बघा आपल्याला बुलेटिन किंवा न्यूज मध्ये, डेली बुलेटिन मध्ये आपल्याला हवामान का अंदाज किंवा वेदर रिपोर्ट मिळतो आणि त्या ठिकाणी इंडियाचं
किंवा वर्ल्डचं थोडंफार असं मॅप असतो, म्हणजे नकाशा असतो, तर त्या नकाशामध्ये असे लाईन्स दिसतात वेगवेगळे. तर त्या लाईन्सवरून जे मेट्रोलॉजिकल सर्वे करतात, मेट्रोलॉजी म्हणजे काय, तर मेट्रोलॉजी म्हणजे जो वेदर आहे, हवामानशास्त्र, हवामानाचा अंदाज घेणे, आडाखा घेणे, तर त्याला मेट्रोलॉजी असं म्हणतात. मेट्रोलॉजी इज वन ऑफ द सब्जेक्ट ऑफ द फिजिक्स. हवामानशास्त्र, हवामान म्हणजे पाऊस पडेल की नाही याचा अंदाज बांधता येतो. आता मागेच आपल्याला न्यूज मिळाल्या होत्या की मुसळधार पावसाची शक्यता आहे, आणि हे 100% खरं घडतंच असं नाही, परंतु हा एक मोस्टली भाकीत किंवा अंदाज असतो, किंवा सायंटिफिक बेसवर तो अंदाज बांधला जातो. कधी कधी थोडेफार मिस्टेक किंवा चेंज होऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके, आता बघा, द पीव्ही डायग्राम फॉर अन आयसोबारिक प्रोसेस इज कॉल्ड आयसोबार. याला आयसोबार म्हणायचं. द डिफरंट कर्व्स प्रोव्हाइडेड बाय द मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. मेट्रोलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्र किंवा डिपार्टमेंट आहे असं, वेदर रिपोर्ट देणारं. तर ते वेगवेगळे असे मॅप्स इंडियाच्या असा आपल्याकडे हे असतो, आणि त्याच्यावरून ते आपल्याला काहीतरी आयडिया देतात. हा इंडियाचा मॅप आहे, नकाशा आहे, त्याच्यावर असे हे आयसोबार्स दाखवतात ते. आणि हे आयसोबार्स आपल्याला कुठं प्रेशर सेम आहे, प्रेशर सेम असे 2 ठिकाणं किंवा मेनी प्लेसेस, लोकेशन्स त्या आयसोबार्स वरून आपल्याला समजत असतात. ओके, बघा मग, द डिफरंट कर्व्स असे वेगवेगळे कर्व्स दाखवतात ते. पावसाळ्याच्या दिवसात जास्त दाखवतात हवामानाचा अंदाज. तर द डिफरंट कर्व्स शोन ऑन द मॅप्स. मॅप्स म्हणजे नकाशा, प्रोव्हाइडेड बाय द मेट्रोलॉजी डिपार्टमेंट. मेट्रोलॉजी म्हणजे हवामानशास्त्राचे एक डिपार्टमेंट असतं. आर आयसोबार्स. हे काय असतात, आयसोबारच असतात, मेनी असतात, मेनी. दे इंडिकेट. ते काय सांगतात, आपल्याला दर्शवितात ते आयसोबार्स. दे इंडिकेट द लोकेशन्स. लोकेशन म्हणजे ठिकाणं, कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये प्रेशर सेम राहणार आहे, म्हणजे लोकेशन्स हॅव्हिंग सेम प्रेशर रिजन. सेम प्रेशर रिजन, जिथं लो प्रेशर रिजन असेल तिथं पाऊस येण्याची शक्यता, जिथं हाय प्रेशर रिजन आहे तिथं पाऊस पडण्याची शक्यता कमी, आणि जिथं सेम प्रेशर आहे तर तिथं प्रत्येक ठिकाणचं हवामान, पाऊस पडण्याची शक्यता किंवा टेम्परेचर वगैरे सेम असतात. त्याला आयसोबार्स असं म्हणायचं. समजलं मग आयसोबारच्या मिनिंग. आता पुढचं आहे डेरिव्हेशन. हे इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे. बघा, क्वेश्चन, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज्ड इन केस ऑफ अन आयसोबारिक प्रोसेस. हीट एक्सचेंज म्हणजे जी सिस्टमला हीट प्रोव्हाइड केली जाते, पुरविली जाते, हीट एक्सचेंज आयसोबारिक प्रोसेसमध्ये, त्याच्यासाठी क्यू मीन्स हीट सप्लाइड टू द सिस्टम. तर त्याच्यासाठी म्हणजे क्यू साठीचा फॉर्म्युला आयसोबारिक प्रोसेससाठी मिळवा. सिंपल आहे, डेरिव्हेशन आहे, IMP आहे. तर बघा, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज्ड इन केस ऑफ अन आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसच्या बाबतीत हीट एक्सचेंज म्हणजे जी दिलेली उष्णता असते त्याच्याबद्दल एक्सप्रेशन मिळवा. तर ते कोणाच्या इक्वल असेल वगैरे. तर बघा, बघू आपण. डेरिव्हेशन सिंपल आहे. इन आयसोबारिक प्रोसेस, आता पहिला पॉइंट, आयसोबारिक प्रोसेसमध्ये प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट असतो म्हणजे चेंज इन प्रेशर काय असेल, 0 असतो. चेंज इन प्रेशर इज 0, कारण तरच तिला आयसोबारिक प्रोसेस आपण म्हणू शकतो. चेंज इन प्रेशर इज 0. आयसोथर्मल मध्ये काय होतं, डेल्टा टी इज इक्वल टू 0, म्हणजे चेंज इन टेम्परेचर इज 0. आठवण करा. आता ही आयसोबारिक मध्ये काय असेल, चेंज इन प्रेशर इज 0. कन्सिडर अन आयडियल गॅस. एक आयडियल गॅस आहे, सिलेंडर मध्ये भरलेला आहे. कन्सिडर अन आयडियल गॅस अंडरगोइंग व्हॉल्यूम एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि तो आयडियल गॅस प्रेशर कॉन्स्टंट असताना व्हॉल्यूम एक्सपांड होतोय, म्हणजे वाढत आहे. एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर.
व्हॉल्यूम वाढत आहे म्हणजे हीट दिली, पण प्रेशर वरचा जो दाब आहे तो फिक्स आहे. जरी दाब फिक्स असला तर हीट दिल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, एक्सपान्शन होणार, मग ते पिस्टन वरती आउटवर्डला जाईल, सिस्टमच्या आउटवर्डला गेलं म्हणजे वर्क डन होईल. तर आणि म्हणून कॉन्स्टंट प्रेशरला हे पॉसिबल आहे. तर व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकतं, एक्सपांड होऊ शकतं. तर बघा, इफ VI TI आर द व्हॉल्यूम अँड टेम्परेचर इन द इनिशियल स्टेट ऑफ ए सिस्टम. VI म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम, TI मीन्स इनिशियल टेम्परेचर ऑफ द सिस्टम in the initial state of the system, and VF means final volume and final temperature. म्हणजे आफ्टर एक्सपान्शन झाल्यानंतर, हे बिफोर एक्सपान्शन होतं VITI, आणि आफ्टर एक्सपान्शन VF and TF are its a final volume and temperature respectively. The work done in the expansion is given by. मग एक्सपान्शन झालं, एवढं टेम्परेचर दिलं तुम्ही, तर टेम्परेचर दिल्यानंतर त्या सिस्टमचे व्हॉल्यूम काय होईल, एक्सपांड होईल, व्हॉल्यूम वाढेल, एक्सपान्शन होतं. मग एक्सपान्शन झाल्यानंतर जे वर्क डन होईल, कारण पिस्टन हे आउटवर्डला मूव्ह होणार आहे, मग एक्सपान्शन झाल्यावर किती वर्क डन होतं ते आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला PdV, W इज इक्वल टू PdV, वर्क डन इज इक्वल टू P इंटू DV. हा P जसाच्या तसा, पण DV मीन्स चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा V और DV. हा डेल्टा V पण यूज करू शकतो, हा डेल्टा V असा, डेल्टा V मीन्स DV. तर या एक्सप्रेशन मध्ये W इज इक्वल टू PdV हे आपल्याला माहिती, वर्क डन कसं मेजर करतात. फॉर्म्युला काय आहे, P इंटू DV. DV मीन्स चेंज इन व्हॉल्यूम, P फॉर प्रेशर. मग इथे आता P जसाच्या तसा, DV म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम काय असेल, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे वाढ किती झाली व्हॉल्यूमची, आधी किती होतं, नंतर किती झालं वाढ. नंतरचं जास्त असेल, त्याच्यामधून आधीच्या व्हॉल्यूम मायनस केलं तर तुम्हाला वाढ, इन्क्रीज किंवा चेंज इन व्हॉल्यूम मिळून जाईल. समजलं. मग VF मायनस VI, तर DV ची व्हॅल्यू ही आहे. तसंच अजून nRT, PV इज इक्वल टू nRT, हा आयडियल गॅस इक्वेशन आहे. मग PV, आता हा DV म्हणजे स्मॉल चेंज असेल तर D वापरतात, आणि लार्ज असेल तर फक्त V घेतात. मग PV इज इक्वल टू nRT. आता इथं N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि T पण इथं T कसा घ्यायचा, चेंज होतोय म्हणून तो डेल्टा T असेल. डेल्टा T ची व्हॅल्यू काय असेल, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, अशा प्रकारे. मग हा आणि हा इक्वल टू W, लेट इट बी इक्वेशन 1. समजलं. मग हे कसं आलं, nRT, PV इज इक्वल टू nRT, आयडियल गॅस इक्वेशन नुसार. तर ऑल्सो अजून दुसरी गोष्ट, हे पहिलं इक्वेशन आपण W साठी तयार केलं, लेट इट बी फर्स्ट, याला नंतर वापरणार आहेत आपण. आता बघा, ऑल्सो अजून, द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज गिव्हन बाय. आता हीट देतायत तुम्ही, त्या सिस्टमला हीट दिली तर ते पिस्टन मूव्ह झालं म्हणजे व्हॉल्यूम वाढलं म्हणजेच वर्क डन झालं, आणि ते वर्क डन इतकं आलं. ओके. पण हीट दिल्यामुळे त्या गॅसचं फक्त एक्सपान्शन झालं नाही, व्हॉल्यूमच वाढलं नाही, तर त्याचं टेम्परेचर पण वाढलं, त्या सिस्टम मधल्या गॅसचं टेम्परेचर पण वाढलं, म्हणजेच इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली किंवा चेंज झाली. ऑल्सो द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम इज गिव्हन बाय. आता चेंज इन द इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, डेल्टा U मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू NCT. आता N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, CV मीन्स स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट, CV इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि डेल्टा T इज द चेंज इन टेम्परेचर. मग आता बघा, डेल्टा T ची व्हॅल्यू आपण ही पुटअप केली, डेल्टा T मीन्स फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, बाकी सेम आहे. लेट इट बी इक्वेशन 2. आता डेल्टा U ची व्हॅल्यू ही यूज करायची, W ची व्हॅल्यू ही यूज करायची,
हे इक्वेशन 1 आणि 2 आहे. ओके, हे आपण डेल्टा यू आणि डब्ल्यूच्या व्हॅल्यू बनवून तयार ठेवल्या रेडी. आता ह्या इक्वेशन मध्ये सीव्ही काय होता, सीव्ही इज द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि डेल्टा टी काय होता, टीएफ फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर इज द चेंज इन इट्स टेम्परेचर ड्युरिंग द आयसोबारिक प्रोसेस. ही लाईन नाही म्हटली तरी चालेल, इथपर्यंत म्हटलं तरी चालेल. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स द हीट एक्सचेंज्ड इज गिवन बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, Q is equal to delta U plus W. Amount of heat supplied to the system is utilized into two ways: to change the internal energy of the system and to do the work done by the system on the surrounding, that is W. मग या डेल्टा यू आणि डब्ल्यू या दोघं व्हॅल्यू इथं पुटअप करू इक्वेशन 3 मध्ये. बघा, पुट द व्हॅल्यूज ऑफ डेल्टा यू अँड डब्ल्यू. हा डेल्टा यू आहे, हा डेल्टा यू आणि डब्ल्यू च्या व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 मधून उचलायच्या आणि इथं 3 मध्ये पुटअप करायच्या. तर क्यू लेफ्ट साइड बघा, क्यू इज इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे, डेल्टा यू ची व्हॅल्यू एन सी व्ही इन ब्रॅकेट टी एफ मायनस टी आय प्लस डब्ल्यू ची व्हॅल्यू, या डब्ल्यू ची व्हॅल्यू ही घ्यायची एन आर टी एफ मायनस टी आय. आता बघा, हे दोघं ब्रॅकेट या ठिकाणी कॉमन घेऊ शकतो, टी एफ मायनस टी आय ची ब्रॅकेट. मग राहिलं काय, एन सी व्ही प्लस एन आर. परत अजून या दोघं टर्म्स मधून एन कॉमन घेऊ शकतो, मग राहिलं काय, सी व्ही प्लस आर. एन एन गेट कॉमन, सी व्ही प्लस आर आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज. पण सी व्ही प्लस आर काय असतो, हा सीपी असतो. कुठं पाहिलं आपण, मेयर्स रिलेशन. बघा, मेयर्स रिलेशन काय होतं, Cp मायनस Cv इज इक्वल टू आर. तर Cp इज इक्वल टू हा Cv तिकडे ट्रान्सफर करा, हा Cv प्लस आर, Cv प्लस आर Cp ची व्हॅल्यू. मग या Cv प्लस आरच्या बदल्यात किंवा त्याला रिप्लेस करा. हा एन जसाच्या तसा, ही ब्रॅकेट जशीच्या तशी, फक्त या ब्रॅकेटला आपण Cv प्लस आर बद्दल काय पुटअप करणार आहेत, Cp. Cp means specific heat at constant pressure. Specific heat at constant pressure. Just Cv is the specific heat at constant volume. आता इथं Cp मेन आहे, मेन गोष्ट आहे, changing specific heat at constant pressure. And this is the formula or expression for the isobaric process in terms of heat exchange. So very simple it is. फक्त हे दोन इक्वेशन मिळवायचे आणि हे थर्ड मध्ये पुटअप करायचे, तुम्हाला हे मिळून जाईल. ओके, असं लक्षात ठेवायचं. मग आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोखोरिक प्रोसेस बघणार आहेत, पण ते थोडे मोठे टॉपिक होते, इथं ऍडजस्ट काही झाले नाही, म्हणून मी इथं आज एवढ्या टॉपिकवर स्टॉप केलं. आता पुढच्या प्रोसेस असच आयसोखोरिक प्रोसेस, तिचं पीव्ही डायग्राम, तिचं डेरिव्हेशन हे बघणार आपण पुढच्या पिरियडला. ओके, नाउ विल स्टॉप हिअर.